तुमच्या मंत्र्यांच्या बाबतीत राजीनाम्याची मागणी केली जाते. सिल्लोडचे भाजपचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अब्दुल सत्तार यांनी पक्षविरोधी काम केलेलं आहे. निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचीच अशीच भूमिका राहिलेली आहे. आणि जर आपण जालन्याचा निकाल पाहायला गेलं तर काहीसा फटका जो आहे हा बसलेला आहे. त्यामुळे कुठेतरी भाजपच्या शहराध्यक्षांच्या ह्या तक्रारीकडे कुठेतरी गांभीर्यानं बघावं लागतंय असं वाटतंय का तुम्हाला? कारण का चंद्रशेखर बावनकुळेकडे त्यांनी लेखी तक्रार दिली याबाबतीत. अनेक मतदारसंघातल्या अशा तक्रारी आहेत. विशेषतः अब्दुल सत्ताराची तक्रार सुद्धा आलेली आहे. परंतु मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक मतदारसंघ, मग तो कोणताही आमदार असेल, मंत्री असेल, त्यांच्या मतदारसंघाचा अहवाल त्यांनी तातडीने मागवलेला आहे. त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. पण त्या संदर्भामध्ये आता पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात वाईज ते बैठक घेऊन या संदर्भामधला कुणाची चुकी आहे आणि त्यांचा रिपोर्ट काय म्हणतो त्यानुसार त्या संबंधित जर तो दोषी असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आणि जर थोडं काही घटना घडल्यात, कशामुळे या घडल्यात याचं सुद्धा चिंतन मनन केले जाईल. सत्ताराबद्दल केलेलं राजीनाम्याचं विधान हे भाजपच्या शहराध्यक्षाचं आहे आणि याचा निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे. म्हणून ते काय निर्णय घेतील हा त्यांचा विषय आहे. नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारण्याची भेट घेतलेली आहे. तुम्ही कसं बघताय या सगळ्याकडे? हे सर्व थोतांड होतं या लोकांचं. हे इमोशनली लोकांना जवळ करायचा प्रयत्न केला यांनी. राज्यघटना असेल, गरिबी असेल, मग मुस्लिमांना भडकवणं असेल, हे सर्व प्रकार या निवडणुकीमध्ये झालेले आहेत. आणि यांची खरी छबी जी आहे, खरा चेहरा जो आहे तो काही दिवसांतर लोकांसमोर येईल. म्हणून त्यावेळेला जर त्यांना जर बोललं, विरोधात बोललं, अरे बघा गरिबावर किती अन्याय, आता हे गरीब गुंडाच्या गळ्यात गळाही घालतील आणि गुंडाच्या मांडीवरही बसतील, हे भविष्यातलं चित्र आहे. छगन भुजबळ यांची नाराजी अद्याप लपलेली नाही आहे. त्यांच्याकडनं असं विधान करण्यात गेलेलं आहे की मला लोकसभेचं तिकीट देतो म्हणून सांगितलं गेलं आणि मला अपमानित करण्यात गेलं. मी पुन्हा थांबलो, पण राज्यसभेचं सुद्धा तिकीट जे आहे हे सुनेत्रा पवार यांना मिळालेलं आहे. कसं बघताय? कारण का एक ज्येष्ठ मंत्री तुमच्या मंत्रिमंडळातील आणि महायुतीतील नाराज आहेत, सातत्याने ती नाराजी व्यक्त करतात. छगन भुजबळ कोणत्या गोष्टीवर खुश होत आहेत याचं खरं तर संशोधनच केलं पाहिजे. नाराजगी मतदारसंघाच्या वेळेला पण आता पण मला वाटतं या पक्षांनी अंतर्गत पक्षाचा तो निर्णय असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु अजितदादांनी याचा विचार केला पाहिजे. यामुळे त्यांच्या पक्षातली जरी नाराजगी असली तर त्याचा परिणाम महायुतीवर होतोय आणि महायुतीला हे परवडणार नाही. प्रत्येक जण उठणार, नाराज होणार, काहीतरी बोलणार, काहीतरी चालणार आणि ती लाईन चालणार आणि महाराष्ट्रात त्याच बातम्या पसरत जाणार. नेमकं काय पाहिजे एकदा देऊन टाका ना, तर काय तो निर्णय घेऊन टाका ना. हे पाहिजे, ते पाहिजे, ते झालं, मग काहीतरी आरक्षणचा विषय येतो का, कधी काय येतो. आणि याच्यामुळं खऱ्या अर्थानं वातावरण हे गढूळ होत चाललेलं आहे. माझी स्पष्ट भूमिका आहे, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याच्यावर काहीतरी एकदा निर्णय घेतला पाहिजे. रोज उठून त्याच विषयाला समोर जाणं हे महायुतीला परवडणारं नाहीये. काय लॉस झालं, काय प्रॉफिट झालं, जर इलेक्शनचे जर अनालिसिस केले तर आपल्याला लक्ष येईल कशामुळं काय घडलेलं आहे. आणि त्याच्यात नाराजगी हा मोठा फॅक्टर आहे. हे मानो ना मानो कोणी, पण हा फॅक्टर आहेच ना. मग तुमचं आता दरवेळेला मग आता मी उद्यापासून बोलायला सुरुवात करू का, काहीतरी विचित्र स्टेटमेंट देऊ का, असं करू नका ना. आता हे सगळे ज्येष्ठ नेते आहेत, मोठाले नेते आहेत, पण आमच्यासारखा छोटा कार्यकर्त्याला मतदारसंघात त्याचा त्रास होतो आणि याचं तर गांभीर्याने लक्षात या युतीच्या नेत्यांनी घेतलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.